आता काय भांडणच करणार आहे का? कळलंय ना आता सगळं. चला जाऊ खेकडे खायला. खेकडे खायला नदीत. चला बर. लागलं नाही जास्त? लागलं नाही. लागलं का? त्याला काय होतं का एवढे? अरे वेड्या पण असं नाही विसल्या. पाटल्याच्या घरी गेलो होतो बाबा आता पुन्हा त्या पोरीचा नाद सोड रे बाबा. अरे ती पोरगी नाही विषय काय झाला माहिती का? ती आई घाली गेली ना तिकड्यासोबतच पळून. खरं सांगतो तुला. त्या आईला कधी सुद्धा अरे माहितच नाही रे आपल्याला. कधी अक्कल आहे ना सांग ना तुम्ही. बरं ऐक ना विसल्या. पाटल्याची पोरगी कडून दिसते ना लय भारी दिसते. एक काम करू ना आपण विसल्या. मन झालं रे तिला बघायचं. ए बाबा मार खायची कामं करतो का आता? मार खायचं त्यात काय राव एवढं? मग विसल्या तुला खरं सांग का? तिला बघितल्यापासून आहे ना मनात सारखं वाटतं की तिला जाऊन भेटावं म्हणून. भेटणंच आहे ना. तू पण नव्हता. हाय ना पक्का मार खायला होणार आहे आपण. पक्का मार खायला. एक काम कर अक्षय. तू एक काम करशील. त्याला कशाला लटकवतो? एक काम कर आपण दोघंच जाऊ. तुझ्या आईला हे याला पळता येत नाही आधीच काहीतरी पडायचं बिडायचं सापडायचं कुत्र्याने मार खायचं. लक्षात आपण. मला एक सांग. तुझ्या घरी मला एक सांग. घरी तर नीट जाशील का? पळत जाशील का? येऊ का? ए सोबत जायला मारायला लागला होता. वाटायला कसा मारला होता रे? कुत्र्याने मारला. कुत्र्यावाणी वाटायला मारला होता माहिती का तुला? तशी सिच्युएशन होईल तुझं. विनाकारण आमच्या मॅटर मध्ये पडत नको तू. खरं सांगतो ते पाटलाच्या नादाला तू लागू नको. हा बाप घरी वाट बघत असेल. आणि कुठं बेवडू बिवडू नको. तुम्ही पण बिअर प्यायला चालू केली अक्षयनी. विसल्या अक्षयनी त्या दिवशी बिअर पेत होता बसला. पेत नव्हता तू? नाही रे कशाला वाट. त्या दिवशी ना ते ह्याच्यासोबत बसला होता. विके त्यांच्यासोबत बसला होता. चल निघ तुझा घरी. बाप घरी वाट बघत असेल. जा 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 एक काम कर जा निघ जाऊ. अरे बाबा जा. जपून जातो मी पण. जपून जातो. जपून जा तुम्ही पण. बघा तुम्ही पण जपून जा म्हणते. पाटलाची पोरगी भेटायला. पण मी पुढे नाही जाणार. तू पुढे नको जाऊ. पण एक काम करणार सपोर्ट तर करशील ना मला? बघू ते पुढचं. तुझ्या आईला मला म्हणतो प्रत्येक गोष्टीत मैत्रीला साथ देणार. इथं द्यायला काय होतं? इथं नाही जाणार बाबा. हे बाबा आपल्याला जमणार. तू जर आला ना तुझं पण मन बदलेल. बघू मी विचार करतो. काय विचार काय करतो? भारी आहे पोरगी. अरे ऐक आता ती बनलेत असणार आहे. गार्डन मध्ये वगैरे बसली असं मला 100% माहिती आहे. एक काम करू भेटूया निघू आपण. ए अरे बाबा मार नाही खायचा बाबा मला. एवढे काय नाही. ऐक ना घरी जाऊया मस्तपैकी फ्रेश होऊया. जॅकेट भारी दिसतो मी. हे जॅकेट घालतो भारी दिसतो मी. चल चल चल. मुंबई अरे ताई दिसली का तुला? आल्यापासून तुझी भेटच झाली. आमच्या आणि धावपळीच्या सगळं तुझ्याकडे लक्ष गेलं काय बोलत नाही. आमचं माहिती तुला तुम्ही जाऊन दिला.
बाबा नको. अरे बाबा ऐक ना, अरे बाबा नको नको. ए काय चाललंय तिकडे? तू इकडे. हो मी हो तूच. कुत्र पण बनवतो का बाबा? पण कोण आला की नाही सांगितलं की मग मरशील माझ्या हातात. जाऊ का? ए मगापासून बघते. सोडून काय बघताय, वाकून काय बघताय? माहित नाही का पाटलाची मुलगी आहे काय? अगं माहितीये की तू पाटलाची पोरगी आहे. पण हे कुठं माहितीये तुझं नाव काय? ए थोबाड्या, अरे तुरे नाही आवजाव करायचं, समजलं? हा गाव जावं नवऱ्याला करतात, बायकोला नाही. काय काय बोलस तू? जे तू ऐकलंस? विसरलंस का माझ्या भावाने दिलेला मार? भावानी मार दिला ती मार खाल्ला. भावाला पहिले घरी जाऊन विचार. ए थोबाड्या, बाकीच्या मुलींसारखं माझ्या नादाला नाही लागायचं, नाही तर मुस्काळ फोडेल. अरे वा, आवडलं की मला. मारण्याच्या कारणानं का व्हायना, पण तस तर करशील ना. तशी नाही केलं तर प्रेम कसं होतं? ए जागेपणी स्वप्न नको बघू. मानसी पाटील म्हणतात मला, आणि सगळे ताईसाहेब. तर ताईसाहेब बनायचं, समजलं? अरे ते ताईसाहेब बाईसाहेब आहे ना, ते तुझ्या भावांसाठी, माझ्यासाठी नाही. आणि हो, माझ्यासाठी जर म्हणत असशील ना तर फक्त माझ्या होणाऱ्या बाळाची आईसाहेब. हो का? हा तुझा माज आहे ना, मी नाही उतरवला तर नावाची मानसी पाटील नाही. बघू माझा माज उतरवतेस की माझ्या प्रेमात पडतेस? आणि हो, मला माज कमी आणि तुझ्या प्रेमाची खाजच जास्त आहे. तू हे जे घेते ना तोंडामध्ये नाव मानसी पाटील, लवकरच नाव बदलशील आणि ठेवशील मानसी राजवीर पवार. चल जातो. ए मूर्ख कुठले? ते बघून घ्या तुम्ही. चालतं. दादा तू? ए डिचकी, शहरात गेल्यापासून आता आल्याला विसरली का? हा, आल्यापासून भेटली नाही, काय नाही. नाही रे दादा, थोडा अभ्यास लोड होता त्यामुळे. बरं ते जाऊ दे. पेपर कसे गेले? छान गेले. दादा मला एक मदत हवी होती तुझ्यापासून. मदत? कसली मदत? मला एक सांग, तू एवढं राजकारण करतोस, एक श्रीमंत घरातली मुलगी, लाडात वाढलेली, आणि एक गरीब घराण्यातला मुलगा ज्याला एक टाइमचं खायला सुद्धा मिळत नसेल, आणि असा मुलगा त्या मुलीला त्रास देत असेल तर त्याला धडा कसा शिकवायचा? ए, तुला कोण त्रास देत नाही ना? मला नाही रे, माझ्या मैत्रिणीसाठी विचारते. हे बघ, नेहमी लक्षात ठेवायचं, अशा व्यक्तीची माहिती काढायची, मग त्या व्यक्तीला त्याच्याच भाषेत समजून सांगायचं. कळलं का? मी काय म्हणते दादा, त्याला पोलिसात तर नाही देणार, हा पण तिला त्याची माहिती काढायला सांगते. आणि हो, आपण पाठीला हो तेव्हा पायाची चप्पल पायात ठेवायची. कळलं का? दादा तू काय म्हणतोस, पायाची चप्पल पायातच ठेवायची. पण मी काय म्हणते, पायाची चप्पल घराबाहेरच ठेवायची, आणि जर ती घरात आली तर अख्खं घर घालवलं, त्याची जागा तिथेच. समज?
तुझकी शहरात जाऊन हुशार झाली जा. शेवटी बहीण तुझीच आहे ना. चल येतो मी, मला काम आहे जरा. आणि लक्ष दे, आणि मजा करायला आले ना, एन्जॉय कर. हो रे दादा. चल येऊ का.